नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मात अधिक मास, ज्याला आपण पुरुषोत्तम मास म्हणतो, त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या महिन्यात केलेल्या जप, तप आणि दानाचे फळ अनंत पटीने मिळते अशी आपली श्रद्धा आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की अधिक मासात दहीभात दानाला एवढे महत्त्व का आहे? इतरही अनेक पदार्थ असतात, दहीभातच का? आजच्या व्हिडिओत आपण यामागचे पौराणिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण सविस्तर जाणून घेणार आहोत. पुराणांनुसार अधिक मास हा भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, जो या महिन्यात माझे पूजन करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो. तांदूळ हा चंद्राचा कारक मानला जातो, जो मनाचा स्वामी आहे. तर दही हे शीतलतेचे प्रतीक आहे. पौराणिक कथांनुसार जेव्हा एखाद्या देवतेला किंवा ऋषींना तृप्त करायचे असते, तेव्हा अन्नदान हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. दहीभात हे सात्विक अन्नाचे पूर्ण रूप आहे. पांढरा रंग हा शुद्धतेचा आणि सत्वगुणांचा आहे. भगवान विष्णूंना सात्विक आणि शीतल पदार्थ अर्पण केल्याने भक्ताला मानसिक शांती लाभते, असा उल्लेख धर्मग्रंथात आढळतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून पाहिले तर दही आणि भात यांचे मिश्रण हे संसार आणि मोक्ष यांचे प्रतीक आहे. तांदूळ हा आपल्या कर्माचे प्रतीक आहे. जसा तांदूळ शिजल्यानंतर मऊ होतो, तसे माणसाने आपले अहंकार बाजूला ठेवून मऊ किंवा नम्र व्हावे. दुधाचे दह्यात रूपांतर होण्यासाठी विरजण लागते. तसेच आपल्या जीवनाला योग्य संस्कारांचे विरजण लागले की त्याचे सुंदर दही होते. जेव्हा आपण कुणाला दहीभात दान करतो, तेव्हा आपल्या समोरच्या व्यक्तीच्या जठराग्नीची शांती करतो आणि त्या बदल्यात आपल्याला पुण्य आणि आध्यात्मिक समाधान मिळते. अधिक मास हा सहसा ऋतू बदलाच्या काळात येतो. या काळात शरीरातील उष्णता वाढलेली असते किंवा पचनशक्ती कमकुवत झालेली असते. दही हे नैसर्गिकरित्या थंड असते, जे पोटातील उष्णता कमी करते. तांदूळ पचायला हलका असतो. दही भाताचे मिश्रण पोटातील जळजळ थांबवते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. पूर्वीच्या काळी गरिबांना किंवा गरजूंना असा आहार मिळावा ज्याने त्यांचे आरोग्य सुधारेल, हाच दानामागचा मुख्य सामाजिक उद्देश होता. आता पाहू हे दान कसे करावे. दहीभात दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात, जसे की शक्य असल्यास काशाच्या ताटात किंवा केळीच्या पानावर दहीभात वाढून दान करावा. दानासोबत विडा किंवा दक्षिणा ठेवल्यास ते पूर्ण मानले जाते. मी देणार आहे हा अहंकार न ठेवता भगवंताची सेवा करत आहे या भावाने दान करावे. अधिक मासात दहीभातासोबत दीपदान करणे अधिक फलदायी मानले जाते. तर मंडळी, अधिक मासात दहीभात दान करणे म्हणजे केवळ एक धार्मिक विधी नाही, तर ते आरोग्य, शांती आणि सामाजिक बांधिलकी याचे प्रतीक आहे. या पुरुषोत्तम मासात आपणही यथाशक्ती दान करून पुण्यपदरी पाडून घेऊया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.